आता एका बाजूला जुनी पेन्शनबाबत सरकारी कर्मचारी संपामध्ये असताना दुसऱ्या बाजूला कोल्हापुरात एका मोर्चाच्या पोस्टरची जोरदार चर्चा सुरू आहे। जुनी पेन्शन थांबवा, महाराष्ट्र वाचवा, आम्ही तयार आहोत अर्ध्या पगारावरती काम करायला, तेही विना पेन्शन, असा उल्लेख या पोस्टमध्ये करण्यात आलाय। जिल्हाधिकारी कार्यालयावरती याबाबत उद्या मोर्चा काढण्यात येणार असून सुशिक्षित बेरोजगार युवकांनी यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन यात करण्यात आलंय। मात्र ही पोस्ट कोणी केली याचा शोध मात्र लागत नाहीये। मात्र याची चर्चा सोशल मीडियात जोरदार सुरू आहे। तर राज्यामध्ये जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे। यावरती आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका मांडली आहे। आमदार आणि खासदारांनी सुद्धा आपली पेन्शन सोडली पाहिजे, म्हणजे कर्मचारी पेन्शन मागणार नाहीत, मी सुद्धा पेन्शन घेणार नाही, अशी सडेतोड प्रतिक्रिया बच्चू कडूंनी दिली। आता काही लोक असे प्रश्न करतात का बा आमदार खासदारांना पेन्शन आणि आम्हाला का नाही। मग माझा असा उलट प्रश्न आहे, जर सगळ्या आमदार खासदारांना पेन्शन बंद मागावं, घेऊ नये, म्हणजेच कर्मचारी पेन्शन मागणार नाही। तर सगळ्या आमदार खासदारांना हा निर्णय घेतला पाहिजे। तो निर्णय आम्ही घेतला। आम्ही पत्रसुद्धा पाठवणार आहे का आम्ही पेन्शन घेणार नाही, आणि मग आमदार खासदारांना पेन्शन घेऊ नये असा एकत्रित निर्णय घेणं फार महत्त्वाचं आहे, म्हणजे मग आमचे कर्मचारीसुद्धा पेन्शन मागणार नाही ना। राज्यातील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आणि पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीनही घटक पक्षांनी एकत्रित सामोरं जाण्याचे निश्चित केलंय। मागच्या लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या जागांचा निकष समोर ठेवत लोकसभा मतदारसंघाच्या जागा वाटपाला आतापासूनच सुरुवात झाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। त्यानुसार महाविकास आघाडीतला ठाकरे गट सर्वाधिक 21 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस 19 आणि काँग्रेस 9 जागांवरती लढेल। पदवीधर आणि पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडी एकत्रित लढल्यानं त्यांना भाजप आणि शिवसेनेविरोधात चांगली कामगिरी करता आली। त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं सत्ताधारी पक्षांच्या विरोधात एकत्रित लढावं असं निश्चित केल्याचं खात्रीलायकरित्या समजतंय। अजून कुठलाही जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही। असं कुठलाही जे काही मी पाहतोय असं कुठलाही निर्णय झालेला नाही। ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबाला एसीबीनं नोटीस बजावली आहे। यावरून त्यांनी सरकारवरती निशाणा साधला। आपल्याला नोटीस पाठवणं मान्य करतो, मात्र माझ्या कुटुंबाला नोटीस बजावणं चुकीचं असल्याचं ते म्हणाले। गेल्या 2 महिन्यांपासून राजन साळवी एसीबीच्या रडारवरती आहेत आणि त्यांच्या घराची देखील पाहणी एसीबीकडून करण्यात आली। त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलंय। मला नोटिसा द्यायला पाहिजे, मी मान्य करतो, पण माझ्या कुटुंबाला असल्याचं नोटिसा देणं चुकीचं आहे। सरकारने ही जी भूमिका घेतली 100% चुकीची आहे आणि अशा तऱ्हेचं करण्याची भूमिका स्वीकारल्यामुळे आमचे संपूर्ण शिवसेना असेल, कोकणातले आमचे शिवसैनिक असतील, मतदार असतील, त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। त्या संबंधाचं मागे आंदोलन, मोर्चा निघाला होता आणि म्हणून याकरता हिंमत असेल तर जनतेच्या दरबारामध्ये त्यांनी येऊन दाखवावं। त्या जनतेच्या दरबारामध्ये महाराष्ट्र तर आहेच, तो कोकणामधली ज्या ज्या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार असतील त्या त्या ठिकाणी 100% जनता त्यांना जागा दाखवेल, हा मला विश्वास आहे। आता हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानंतर राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आणि अवकाळी पावसामुळे शेती पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकरी सध्या चिंताग्रस्त आहे। या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडतीये। सध्या रब्बी पिकांच्या काढणीचे दिवस सुरू आहेत आणि अशातच अवकाळी पावसानं हजेरी लावल्यामुळे शेती पिकांना फटका बसतोय। हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात 15 मार्च ते 18 मार्च या दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता आहे, तर काही ठिकाणी गारपीट देखील होण्याचा अंदाज आहे। नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय, तर मुंबईत सुद्धा 2 दिवस ढगाळ वातावरण असेल।